श्री साई सहाय्य समितीच्या वतीनं गेल्या 17 वर्षांपासून इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं। या पालखीमध्ये साई भक्त हा साईंच्या भक्तीमध्ये रमून जातो। पायी पायी 4 दिवस कसे निघून जातात याचे साक्षात अनुभव सांगतायत साई भक्त। साईराम, 18 वर्षापासून आपण श्री साई सहाय्य समितीची पालखी काढतो। पूर्ण इगतपुरीमध्ये या पालखीचं नाव खूप उज्ज्वल झालेलं आहे आणि बरेचसे इगतपुरीतले लोक या पालखीला सहभागी होतात। आपण जास्तीत करून महिलांचा पण साई पालखीमध्ये एंट्री ठेवतो आणि जास्तीत जास्त त्यांची काळजी घेतो। असं कोणत्याही प्रकारचा भेदभाव होत नाही आपल्या पालखीत। आणि तरी माझी तरी इच्छा आहे की 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर आपली पालखी आहे इगतपुरी ते क्षेत्र शिर्डी, तर सर्वांनी सहभागी घ्यावा ही विनंती। तसेच 1 जानेवारीला आपला भंडारा राहतो, त्या भंडाऱ्याला सर्वांनी सहभागी व्हावा व तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। आणि हा विशेष म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी साई सहाय्य समितीच्या वतीनं खालची पेठ महादेव मंदिर या ठिकाणी 5 वाजेपासून ते आपल्या आगमनापर्यंत साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। तरी आपण सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन साई भक्तांच्या वतीनं करण्यात आलंय। सर्वांना श्री साई सहाय्य समिती इगतपुरीच्या वतीने पालखी सोहळा आयोजित केला आहे। तर माझं सगळ्यांना एक आव्हान आहे की इगतपुरी येथे आपण म्हणजे पालखीतला मला पण भरपूर काय अनुभव आलाय। पदयात्रा हे माणसाने जीवनात एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे, बाबांची सेवा केली पाहिजे। त्याच मला पण पालखीचे भरपूर अनुभव आले। जेव्हापासून मी येतो बाबांनी मला नवीन नवीन अनुभव दिले, मी खूप काही शिकलो। तर माझं पण तुम्हाला पण सर्व साई भक्तांना एक आव्हान आहे की 21 डिसेंबर 2024 सगळे पालखी सोहळा आयोजित केला आहे। भव्य पालखी सोहळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि पालखीला एकदा तरी पदयात्रा करावी। धन्यवाद। साईराम। न्यूज ब्युरो, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।